ईव्हीएमला महाविकास आघाडीचा कडाडून विरोध, आमदारांनी शपथही घेतली नाही। नेमकं काय घडलं तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब नक्की करून ठेवा। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर माध्यमांशी बोलताना या नेत्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे। नेमकं तेच काय बोलले सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीची लढत झाली आणि अनेक संस्थांच्या पोलमध्ये अटीतटीची दिसणारी ही लढत निकालाच्या दिवशी मात्र एकतर्फी झाली। विधानसभेच्या या निवडणुकीत सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं। यंदाच्या या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला। याचेच पडसाद आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या विशेष अधिवेशनात देखील पाहायला मिळाले। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली नाही, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधिमंडळ परिसरात आंदोलन करण्यात आलं। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त करण्यात येत आहे। सोलापुरातील माळशी तालुक्यातील मार्कटवाडी गावात निवडणुकीच्या निकालानंतर मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेण्यात आला, पण पोलिसांकडून विरोध झाल्यानंतर हे मॉक पोलिंग मागे घेण्यात आलं। यानंतर सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे। शरद पवार मार्कटवाडीला जाणार आहेत, राहुल गांधी देखील या गावात येणार असल्याची माहिती आहे आणि आज विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून याबद्दल भूमिका मांडण्यात आली। एखादं सरकार एवढ्या मतांनी निवडून येतं, जल्लोष पाहायला मिळतो, पण राज्यात दिसत नाही। मग प्रश्न हाच पडतो की हे जनतेने दिलेलं बहुमत आहे की ईव्हीएम निवडणूक आयोगाने दिलेलं बहुमत आहे? तेव्हा मार्कटवाडीतील लोकांनी मॉकपोल मागितला, तो होऊ दिला नाही आणि त्यामुळेच जनतेचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही, उद्या आम्ही शपथ घेणार आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। मार्कटवाडीतील काही लोकांना काल रात्री अटक करण्यात आली आणि आम्ही जिंकलो असेल तरी आज शपथ घेणार नाही। या निकालावर महाराष्ट्राचा विश्वासच बसत नाही। मार्कटवाडीतील बॅलेट पेपरवर निवडणुकी घेण्याचा निर्णय घेतला, यात निवडणूक आयोगाचा काय संबंध आहे? पोलिसांचा काय संबंध आहे? आणि गावाने एखादा निर्णय घेतला तर लोकशाही पद्धतीने आलेले सरकार वरवंटा पसरवण्याचे काम करत आहे, तर हे सरकार लोकशाही पद्धतीने आले नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला। नाना पटोले यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आणि वरिष्ठांशी बोलून आम्ही निर्णय घेणार आहोत। राज्यातील जनतेचे मत आहे, हे सरकार जनमताने आलेले नाही, हे सरकार मत चोरून आलेले आहे। सरकारने भूमिका घेतली पाहिजे, मॉक पोलिंग होऊ द्यायला पाहिजे होतं, मार्कटवाडीतील लोकांचं मत जनभावना समजून घेतली पाहिजे होतं, असं यावेळी नाना पटोले यांनी बोलताना म्हटले आहे। यावर वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला उमटताना दिसत आहे आणि ईव्हीएमला याविरुद्ध महाविकास आघाडीचा कडाडून विरोध होत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी शपथ देखील घेतली नाही। यावर आपल्याला काय वाटतं मित्रांनो? ईव्हीएम खरंच काय झालेलं आहे का? ईव्हीएम घोटाळा झालेला आहे की हा खरोखरच निकाल जनतेच्या बाजूने किंवा जनतेकडून देण्यात आलेला आहे? आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब नक्की करा। अशाच प्रकारचे विविध व्हिडिओ आपल्यापर्यंत या चॅनलद्वारे येत राहतात आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओद्वारे आपल्याला माहिती देण्यात येते। भेटूया नवीन व्हिडिओसह मित्र, तोपर्यंत धन्यवाद।